सणासुदीचे दिवस म्हणलं की पुरणपोळी आलीच. आणि आमच्या घरची पुरणपोळी म्हणजे एक नंबर. ते जे पुरण झालेलं असतं ते एकदम माव्यासारखं झालेलं असतं. तोंडात टाकलं की विरघळतं, एकदम खाव्यासारखं लागतं. आता बघा, तिने ही कणिक थोडीशी पातळ केलेली असते आणि त्यामध्ये ते पुरणाचं स्टफिंग भरून घ्यायचं. हळूहळू अलगद हाताने त्याचा गोल गोळा करायचा आणि तो गोळा केलेला गोळा अलगद दाबून थोडासा चपटा करून घ्यायचा. त्यानंतर पिठामध्ये बुडवून पोळपाटावर ठेवायचं आणि एकदम हलक्या हाताने लाटायचं, एकदम हलक्या हाताने लाटायचं. ही इतकी कला आहे ना, आतलं पुरण म्हणजे जे स्टफिंग आपण केलेलं आहे ते अजिबात बाहेर येता कामा नये. ते जर बाहेर आलं तर मग त्याची सगळी चव निघून जाते म्हणा, किंवा ते जास्त भाजलं जातं म्हणा, त्याच्यामध्ये गूळ असतो म्हणून. आता हे बघा, छानपैकी तिने ते पोळपाटावरती पोळी लाटून घेतलेली आहे एकदम हलक्या हाताने. पुरण कुठूनही बाहेर येता कामा नये. ती अलगदपणे उचलायची आणि तव्यावर टाकायची. एका बाजूला छानशी भाजून घ्यायची. भाजून घेतलं की मग तिला पलटायचं. पलटून त्याच्यावर थोडंसं तूप सोडायचं. हे बघा, ही पलटली पोळी, त्याच्यावर तूप सोडलं. तूप सोडलं मागच्या बाजूला पण ती थोडीशी भाजून झालेली असते, ती पुन्हा पलटायची. पुन्हा पलटून झालं की तूप सोडायचं. दोन्ही बाजूला तूप सोडून घ्यायचं. पुरणाच्या पोळीला तुपाचं खूप महत्त्व आहे. आणि बघा, आता ही एकदम पोळी छान फुगते, चेंडूसारखी होते. वाह, काय मस्त पोळी फुगलेली आहे. अशी फुगलेली पुरणाची पोळी गरम गरम घ्यायची ताटामध्ये आणि जेवायला सुरुवात करायची. आहा हा, घडी घातली, उलथण्यावर घेतली आणि ताटात जाऊन